नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जर मित्रांनो तुम्ही महावितरणकडे एखादी तक्रार केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण आपण या व्हिडिओमधून महावितरणला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार केली असेल तर त्याची सद्यस्थिती ही कशी पाहायची याचा हा व्हिडिओ आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सद्यस्थिती तक्रारीची पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये महावितरण असं सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला mahadiscom.in ही वेबसाईट येऊन जाईल। तर त्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यावरती क्लिक केल्याच्यानंतर नवीन तुमच्यासमोर इंटरफेस दिसून येईल। तर त्यामध्ये तुम्हाला कंझ्युमर पोर्टल, सप्लायर पोर्टल आणि एम्प्लॉय पोर्टल अशा पद्धतीने 3 पर्याय दिसतील। तर यामध्ये तुम्हाला कंझ्युमर पोर्टलवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो त्यावरती क्लिक केल्याच्या बरोबरच तुमच्यासमोर बरेच आता या ठिकाणी पर्याय दिसून येतील। तर यामधील तुम्हाला खाली स्क्रोल करून रजिस्टर युअर कंप्लेंट अशा पद्धतीने एक पर्याय दिसेल। तर त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो त्या क्लिक करायचं आणि या ठिकाणी यू आर बिंग रिडायरेक्टेड टू एनी एक्सटर्नल वेबसाईट अशा पद्धतीने पॉपअप मेसेज येईल। तर त्या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे। तर या ठिकाणी ओके केल्याच्या नंतर तुमच्यासमोर नवीन या ठिकाणी इंटरफेस दिसून येणार आहे। तर मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्याच्या बरोबरच अशा पद्धतीने तुमच्यासमोर माहिती येऊन जाईल। तर डाव्या साईडला बरेच या ठिकाणी पर्याय दिसतील। मुख्य पान, नवीन सदस्य नोंदणी, प्रवेश नाम अशा पद्धतीने बरेच पर्याय दिसून येणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला तक्रारीची सद्यस्थिती अशा पद्धतीने एक या ठिकाणी पर्याय दिसणार आहे। तर त्यावरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचा ग्राहक क्रमांक टाकण्यासाठी या ठिकाणी विचारलं जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला ग्राहक क्रमांक टाकायचा आहे आणि टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर यावरती क्लिक केल्याच्या बरोबर तुमचा ग्राहक क्रमांक, त्याचे नाव, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरचे या ठिकाणी सर्व दिसून येईल। आणि या ठिकाणी तुम्हाला OTP जनरेट करा अशा पद्धतीने एक पर्याय दिसेल। तर त्यावरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी व्यवस्थित भरून टॅबवरती दाबायचा आहे। तर OTP आल्याच्यानंतर तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। वरती टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने यू आर इन्कम फिचिंग कंप्लीट डिटेल्स कंझ्युमर पोर्टल प्लीज ट्राय अगेन सम टाईम, म्हणजे या ठिकाणी मी कुठलीही तक्रार केलेली नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने पॉपअप मेसेज आलेला आहे। जर तुम्ही या ठिकाणी तक्रार केली असेल तर त्याची संपूर्ण OTP टाकल्याच्यानंतर त्याची सद्यस्थिती ही जाणून दाखवली जाईल। तर अशा पद्धतीने मी घर बसल्या तुमच्या तक्रारीची सद्यस्थिती कशी आहे ती जाणून घेऊ शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा। धन्यवाद, भेटूया पुढे।